बाळांनो, कालपर्यंत आपण काही क्रॉप बघितलेले आहे. ते इम्पॉर्टंट क्रॉप होते. तर ठीक आहे. आजच्या क्रॉप मधलं आपलं एक शेवटचं लेक्चर असणार आहे आणि या लेक्चर नंतर आपले क्रॉप शिल्लक राहणार नाही आहेत. जे पण इम्पॉर्टंट क्रॉप होते तर त्यांची इत्थंभूत माहिती आपण या सिरीज मध्ये बघितलेली आहे. आजचं क्रॉप आपला आहे टोबॅको. टोबॅको मध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते तुमच्या लक्षात असू द्या आणि ते तुमच्या नोट्स मध्ये असू द्या. त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या याला शेअर करा, जेणेकरून इतर बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा या क्रॉप विषयी जी भीती आहे ते तुझं त्यांची भीती आपली घालण्यास मदत होईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण टोबॅको. ओके. तर टोबॅकोचं नाव इम्पॉर्टंट आहे. काय? निकोटिना स्पेसिस. ठीक आहे. निकोटिना स्पेसिस आपण जनरल नाव, कारण की ज्यात काही स्पेसिस आहेत. याचा जे उगम झालेला आहे कुठे झालेला आहे? अमेरिकेमध्ये याचा उगम आहे. म्हणजेच ओरिजिन कुठे आहे याचा? टोबॅकोचा अमेरिकेमध्ये आपल्याला दिसून येते. तसे त्याची फॅमिली सुद्धा इम्पॉर्टंट आहे. काय फॅमिली? सोलॅनियासी. सोलॅनियासी फॅमिली आपल्याला टोबॅकोची दिसून येते. आता सगळ्यात मेन गोष्ट आहे की टोबॅको प्रोड्यूस कुठं होतो, म्हणजे झाडामध्ये टोबॅको कोण्या पार्ट मध्ये प्रोड्यूस होतो आणि ते स्टोर कुठं केले जाते. ठीक आहे. तर जर निकोटीन प्रोड्यूस म्हणून जर क्वेश्चन आला तर हे रूट मध्ये तयार होते. ठीक आहे. रूट मध्ये तयार होते आणि स्टोअर कुठं होते? तर लिव्स मध्ये स्टोअर होते. आता आपण तंबाखू वापरतो. ठीक आहे. किंवा बीडीमध्ये आपण जे उठच्या बिडी यायच्या आधी त्याच्यामध्ये आपण तंबाखू वापरायचो. तर ती तंबाखू कशापासून बनलेला असायचा? पानापासून बनलेला असायचा. ठीक आहे. म्हणजे स्टोअर कुठं केलेलं आहे? लिव्स मध्ये स्टोअर केलेला आहे निकोटीन. आणि प्रोड्यूस कुठं झालेला आहे? रूट्स मध्ये तयार झाले. रूट्स मध्ये तयार होते आणि स्टोअर्ड कुठं होते? अॅक्युमुलेट कुठं होते? तर लिव्स मध्ये हे अॅक्युमुलेट होते. ठीक आहे. याच्यामध्ये एक व्हरायटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी. आणि इंडियामधली स्पेशली आहे ती व्हेरायटी, ते GTH1. GTH1 हे लक्षात असू द्या. काय ही फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी? फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी आहे इंडियामधली. फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी इन इंडिया. GTH1 ही व्हेरायटी आहे. ओके. आता जर असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला जर आला की पुअर बर्निंग क्वालिटी कशामुळे होत आहे? कशामध्ये? टोबॅकोमध्ये. तर ते कशाने होती? क्लोराईडचं जर जास्त प्रमाण जर झालेलं असलं तर पुअर बर्निंग क्वालिटी आपल्याला दिसून येते. म्हणजे तंबाखू जळण्यात आपल्याला ज्या प्रकारे ते जळायला पाहिजे किंवा त्याची क्वालिटी असायला पाहिजे जळताना ती भेटत नाही. त्यामुळे कशामुळे होते ते? क्लोराईड आयनमुळे आपल्याला हे होताना दिसून येते. ठीक आहे. याच्यानंतर याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण क्लासिफिकेशन करत असतो. एक आहे निकोटिना टोबॅकम. जनरली आपल्याला हाच प्रश्न विचारते, निकोटिना टोबॅकम आणि निकोटिना रस्टिका. आता याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते लक्षात असलेच पाहिजे की याच्यामध्ये निकोटीन पर्सेंटेज किती आहे. टोबॅकम मध्ये निकोटीन पर्सेंटेज किती आहे? 0.5 ते 5.5. किती आहे? 0.5 ते 5.5. हे काय? निकोटिना टोबॅकम. याच्यामध्ये निकोटीनचं हे कंटेंट आहे. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट की हे स्मोकिंग आणि चिविंग साठी आपण वापरत असतो. सरळ सरळ तुम्हाला प्रश्न येते, विच ऑफ द फॉलोइंग टोबॅको इज यूज फॉर स्मोकिंग आणि चिविंग पर्पज? तर कोणता आहे? निकोटिना टोबॅकम. निकोटिना टोबॅकम आपल्याला हे दिसून येते. ठीक आहे. त्याच प्रकारे रस्टिकामध्ये निकोटीनचं पर्सेंटेज किती आहे? 3.5 ते 8% आपल्याला याच्यामध्ये निकोटीनचं प्रमाण दिसून येते. आणि याच्यामध्ये युज कशासाठी केला जाते? हुक्का, चिविंग आणि स्नफ पर्पज साठी हे युज केल्या जाते. याच्यामध्ये हुक्का मेन आहे. तर हुक्कासाठी कोणतं टोबॅको वापरले जाते असा प्रश्न येऊ शकते. तर त्यावेळेस आपलं उत्तर काय असलं पाहिजे? निकोटिना रस्टिका हे आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. आता इंडियन टोबॅकोचे दोन प्रकार. इंडियन टोबॅको आपण आहे त्याच्यात दोन ग्रुपमध्ये आपण डिवाइड केलेला. एक आहे फ्ल्युक्युअर्ड व्हर्जिनिया आणि एक आहे नॉन व्हर्जिनिया टाईप. ठीक आहे. जे फ्ल्युक्युअर्ड व्हर्जिनिया आहे ते कशासाठी वापरतो आपण? सिगारेटसाठी वापरतो. सिगारेटसाठी कोणता आपण टोबॅको वापरतो? तर फ्ल्युक्युअर्ड व्हर्जिनिया टोबॅको वापरतो. आणि हे सगळ्यात जास्त आपण काय टोबॅको मध्ये एक्सपोर्टेबल टाईप आहे. कोणता? फ्ल्युक्युअर्ड व्हर्जिनिया नावाचा टोबॅको. त्याच्यानंतर आहे बीडी, हुक्का आणि चिविंग साठी कोणता वापरतो? तर नॉन व्हर्जिनिया टाईप आपण वापरत असतो. याचं 80% प्रोडक्शन होते. टोटल टोबॅकोचे 80% आपण प्रोड्यूस करत असतो आणि 70% आपण याचा एरिया टोबॅको मध्ये कव्हर केलेला आहे या टाईप. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट प्रॅक्टिसेस आहेत. ठीक आहे. याच्यानंतर इम्पॉर्टंट प्रॅक्टिसेस कोणत्या येतात? टॉपिंग झालं, डिसकरिंग झालं, प्राइमिंग झालं. हे काय आहे? त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काही विशेष प्रक्रिया आपण प्रोसेस करत असतो. त्याच्यामुळे काय होते की चांगल्यात चांगलं आपल्याला निकोटीनचं प्रमाण म्हणजे टोबॅकोचं उत्पन्न होत असते. आता जो आपण टॉपिंग करतो, टॉपिंग कशाला म्हणतात? आपण रिमूव्ह करतो काय? फ्लावर हेड आपण रिमूव्ह करत आहोत. आता रिमूव्ह करत आहोत तर कशासाठी करत आहोत? जी एनर्जी फ्लावर आपल्याला, कारण काय आहे आता हे निकोटीन आपलं टोबॅकोचं झाड आहे. ठीक आहे. हे टोबॅकोचं झाड आहे. आता विषय कसा आहे की टोबॅकोचं झाडाचं आता हे इथं फ्रूट लागलंय समजा. ठीक आहे. हे फ्रूट आहे. आता हे फ्रूट
आता हे जे फ्लावर हेड आहे त्याच्यापासून काही फ्रूट तयार होणार आहे. आता आपल्याला या फ्लावर आणि फ्रूटचं घेणं देणंच नाही आहे, कारण की इकॉनॉमिकल पार्ट कोणता आहे याच्यातला, हे आहे. काय आहे आपलं लिव्स इकॉनॉमिकल पार्ट आहे. जर लिव्स इकॉनॉमिकल पार्ट आहे तर फ्लावर मध्ये झाड विनाकारण एनर्जी घालत आहे, तर ती एनर्जी आपण कशा प्रकारे लिव्स मध्ये डायव्हर्ट करू शकतो, याच प्रक्रियेला काय म्हणतो आपण टॉपिंग म्हणत असतो. आणि टॉपिंग मुळे काय होते, प्लॅन्टची साईज आणि क्वालिटी ऑफ लिव्स इम्प्रूव्ह होते. काय होत आहे, प्लॅन्टची साईज आणि क्वालिटी ऑफ लिव्स याच्यामध्ये इम्प्रूव्ह राहिली. तर याच्यामध्ये काय करतो आपण, लिव्हिंग ऑफ फ्लावर हेड एक तर एक सेपरेट केल्या जाते किंवा 2-4 एखादा मन केलं जातं, त्याला काय म्हणतो आपण टॉपिंग म्हणत असतो. सोबतच डिसकरिंग दुसरी टर्म, टॉपिंग झाल्याच्या 7 दिवसानंतर आपण काय करत असतो, डिसकरिंग करत असतो. आफ्टर 7 days ऑफ टॉपिंग याच्यामध्ये काय करतो आपण की ऑक्झिलरी जे बर्ड ग्रो होणार आहे याच्यानंतर आपण टॉपिंग केल्यानंतर जे ऑक्झिलरी बर्ड ग्रो होणार आहे ते आपण काय करतो, रिमूव्ह करतो. आणि ही दोन्ही गोष्टी कशासाठी करतो आपण, टॉपिंग आणि डिसकरिंग, टू डायव्हर्ट द एनर्जी अँड न्यूट्रिएंट फ्रॉम फ्लावर हेड टू लिव्स. फ्लावर हेड पासून लिव्स कडे जे इकॉनॉमिकल पार्ट आहे आपला इकॉनॉमिकल पार्ट, त्याच्याकडे आपण काय करतो, एनर्जी डायव्हर्ट करण्यासाठी आपण काय करतो, टॉपिंग आणि डिसकरिंग करतो. क्वेश्चन येताना कसा येऊ शकते, द ऑब्जेक्टिव्ह ऑर एम ऑफ टॉपिंग ऑर डिसकरिंग, एक येऊ शकते दोन्ही येऊ शकते. तर काय आहे, टू डायव्हर्ट द एनर्जी न्यूट्रिएंट फ्रॉम फ्लावर हेड पासून तर लिव्स कडे आपण एनर्जी डायव्हर्ट करतो, त्याला आपण ते कशासाठी करतो की चांगल्यात चांगलं इकॉनॉमिकल पार्ट आपला डेव्हलप होण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर आहे प्रायमिंग. आता प्रायमिंग कशासाठी, आपण मॅच्युअर्ड लिव्स काढून टाकण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, प्रायमिंग म्हणत असतो. जनरली एंटायर हार्वेस्ट नीड 5 ते 6 आपण प्रायमिंग करत असतो. म्हणजेच जे आपण रिमूव्हल ऑफ मॅच्युअर्ड लिव्स याला काय म्हणतो आपण प्रायमिंग म्हणत असतो. आणि हे सिगारेट आणि व्रॅप टोबॅकोसाठी आपण जनरली त्याच्यामध्ये जर आपण आपल्याला सिगारेट आणि व्रॅप टोबॅकोसाठी जर आपल्याला टोबॅकोचं आपण उत्पन्न घेत असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रायमिंग करत असतो. आणि प्रश्न असा येऊ शकतो की किती प्रायमिंग आपल्याला इम्पॉर्टंट आहे, तर किती आहे, 5 ते 6 प्रायमिंग आपण जनरली करत असतो. ठीक आहे. आता आजचा शेवटचा आणि क्रॉप मधला शेवटचा पॉईंट म्हणजे क्युरिंग. तर क्युरिंग मध्ये काय, क्युरिंग म्हणजे काय, ड्राय करण्याच्या प्रोसेसला जे मॉइश्चर आहे पानामध्ये, कारण की पानं ओले असणार आहे आपण जेव्हा ते हार्वेस्ट करणार प्रायमिंग करणार, तर त्याच्यानंतर त्याला ड्राय करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, क्युरिंग म्हणत असतो. ड्राईंग प्रोसेस वेअर मोस्ट ऑफ द मॉइश्चर ऑफ द लीफ इज रिमूव्ह, आणि त्यानंतर इम्पार्ट कलर, टेक्स्चर अँड अरोमा इन द फायनल प्रोडक्ट. ते केल्यानंतर क्युरिंग केल्यानंतर त्यातलं मॉइश्चर काढून टाकल्यानंतर त्याला काय भेटते, एक चांगला कलर भेटते, चांगलं टेक्स्चर भेटते आणि अरोमा सुद्धा, जे अरोमा त्या टोबॅको मध्ये हवा आहे इकॉनॉमिकली पर्पजली आपल्याला, ते त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे टोबॅको होतं. टोबॅको जरी आपल्याला कठीण वाटत असेल तरी एवढं कठीण नाहीये. त्यातले काही काही पॉइंटच आपल्याला मेन आहे. जसं क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, त्यातले इम्पॉर्टंट आपल्याला काही प्रॅक्टिस आपण करत असतो ते प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. सोबत एक व्हेरायटी इम्पॉर्टंट टोबॅको मध्ये GTH1 फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी इन इंडिया आणि ओरिजिन याचा इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आतापर्यंत आपण सर्व ॲग्रोनॉमिकली क्रॉप बघितले, सोबतच त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट बघितले, आणि त्यासोबतच आपल्या नोट्स मध्ये कोणत्या गोष्टी ऍड करायला पाहिजे आणि कोणतं कंटेंट आपल्या याच्यात नसायला पाहिजे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला लेक्चरमध्ये काय इम्प्रुव्हमेंट पाहिजे किंवा आणखीन तुम्हाला लेक्चर कोणते कोणते पाहिजे हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. आम्ही आता काही दिवसातच तुम्हाला आणखीन एक चांगली न्यूज देणारच आहे. तशी आम्हाला MCRचा क्लास किंवा कृषी विद्यापीठाचा क्लास आम्ही लॉन्च करणारच आहे. त्याबद्दल तुमची काय इच्छा आहे, काय त्याची प्राइस असली पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. ठीक आहे. चला, ओके, थँक्यू.